अगं सई बस ना, बस बस. हा हे घे मुखवास. ओ माउथ फ्रेशनर. हा अमोघ, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. चल ना, इथे दिवसभर बसून बोर नाही होणार. हो ना भाऊजी, घेऊन जा की तिला. कंटाळली बिचारी इथं बसून बसून. नीट जेवली बी नाहीये ती. भाऊजी एक काम करा ना, आपली सदाभाऊंची मावळखेड स्पेशल काकवी शेंगदाणा कुल्फी तिला खायला घाला. बरं कसे, अशी कुल्फी ना तुला अख्ख्या मुंबईमध्ये कुठे बी भेटणार नाही बघ. रिअली? हा ए जाऊया ना आपण प्लीज. हो जाऊयात. हा भाऊजी, आणि गेल्यासारखे तिला अख्खं गाव बी फिरून आणा आपलं. हे बेस्ट आयडिया आहे. हा ऍक्च्युली मी कधी गावाचं प्रॉपर बघितलं नाहीये. मी काय म्हणते, आपण ना चालत जाऊया, म्हणजे मला ना नीट गाव बघता येईल. हो मी चेंज करून आलोच. आर्या, तू पण चल ना आमच्यासोबत. नाही नको, मला आजींच्या गुडघ्यांना तेल लावायचंय. तुम्ही जाऊन या, मी नाही येत. मी आलोच. लवकर या भाऊजी. बरं झालं स्वतःहूनच पिढ्या टळली. मीन्स मी सगळं झालं ना ते चांगलंच झालं. जातून फ्रेश हो. चला. आमोग, हा आर्याला पण घेऊन जा तुमच्या बरोबर. अहो पण आजी ते मी सांगते म्हणून. अगं मी तिला म्हटलं होतं चल म्हणून, तर ती म्हणाली की तुझ्या. अरे ते समजत ठाव आहे मला. सुशीला लावेल ना माझ्या गुडघ्याला तेल. आर्या, तुम्ही तिघं बी जा. जा जा. चल. बघितलंस किती हुशार आहे ती. मग अशी अमुक भाऊजींसमोर स्टाईल मारली की मी येत नाही म्हणून, आणि आज जाऊन आजीनं बी पिन मारली. आणि आता असं दाखवते की मी तर नाहीच म्हणाले होते, आजी म्हणतायत म्हणून मी येते. महाशाणी येते तुला सांगते. कशी तू जा लवकर, नाही तर परत ती कानभरणी करेल त्यांची. जा जा जा. मी गुरुजींकडे जाऊन येतो. अहो ऐका ना, ते गुरुजींकडे जाणं बी महत्वाचं आहे मला माहिती आहे, पण आता सई, अमोघ आणि आर्या तिघं बी चालत चालत गेलेत आईस्क्रीम खायला. होय, आणि फक्त सई आणि अमोघ दोघंच जावं असंच मला वाटत होतं. तिघं बी गेले तर ते सई आणि अमोघ एकत्र कसे येणार? मी करतो काहीतरी. 3 तिगाडा काम बिगाडा, त्यांचं काम बिघडवतो मी. सगळं होईल. गेल्यात तिघं, येताना दोघंच असतील. दादा, वाढत एवढ्या गाड्या असताना ही गरीबाची गाडी कशाला? नाही नाही नाही, घ्या घ्या. दादा मी जातो चालत. फोन करून सांगल तिकडे यायचं. होय होय.
सई तुला 1000 वेळा सांगितलं होतं आतून चाल म्हणून रस्त्याच्या. कुठे लागले आता? नाही लागलं अमोघ. सांग ना नक्की, खरं बोल ना. फाईन, नाही लागलं अमोघ मला. नक्की नाही लागलंय? हो. तू चल चल सावकाश उठ उठ सावकाश सावकाश. सावकाश एक मिनिट. सई तू बरीस ना आता? हो, ऍक्च्युली मगाशी थोडी घाबरले होते, पण आता बरी आहे. सई अगं काय झालं, बरी आहेस ना तू? बिचारी भाऊजींसाठी धावत आले आणि पहिला धक्का बसला आणि आता हा दुसरा. काय चाललंय ना, मला तर काही समजतच नाही. इट्स ओके ताई, मी बरी आहे आता. आर्या तू प्लीज सईकडे लक्ष दे. मी सईसाठी ब्लॅक कॉफी बनवून आणतो. तिला माझ्या हातची फार आवडते. आलोच. बाई 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 बाई, केवढं ते प्रेम. आयुष्यात भाऊजी पहिल्यांदा कुणासाठी तरी काहीतरी बनवायला किचन मध्ये गेले. खरंच सई लई प्रेम करतात बघ तुझ्यावर. डाऊट आहे का? प्रेम होतं आणि ते कायम राहील. तू कितीही माझे ड्रेस काप किंवा आजीकडे जाऊन कंप्लेंट्स कर, माझ्या विरुद्ध कॉन्स्पिरसीज कर, पण अमोघच्या मनातली माझी जागा तू कधीच नाही घेऊ शकत. काय ड्रेस काप, तक्रारी कर? मी असलं काहीही केलेलं नाहीये सई. राहू दे, तू काय केलंयस आणि काय नाही हे मला सगळं माहिती आहे. तू माझ्याशी कितीही वाईट वागलीस ना तरी मी नाही वाईट वागणार तुझ्याशी, कारण माझे ते संस्कार नाही. एकच हो. हे घे, तुला आवडते तशी ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. खरं तर नेम धरला होता आर्यावर, पण तिच्याऐवजी गाडीनं डॅश केलं सईला. खरं तर नेम चुकला, पर तो चुकलेला नेम हा असा वर्मी लागलाय. लय भारी. आलास तुमची सेवा करून स्वतःचा उद्धार करण्यासाठी आलो. त्यासाठी मला शरण घ्यावं लागतं आणि तुझ्यात अहंकार आणि माज ठासून भरलाय. गेलास तरी चालेल. एक डाव ऐकून घेत. नाही गेलास अजून ठीक. दादासाहेब स्वतः येणार होते ही बातमी द्यायला, पण अचानक पुण्याला जावं लागलं म्हणून मी आलो. अमोघची गर्लफ्रेंड सई वाड्यावर आली. हेच सांगायचं होतं तुम्हाला. आत्ता आला लाईनीवर. गुरुजी गुरुजी,
मालतीला फोन लावून सांगूया. हॅलो, लवकर बोला, काय म्हणले गुरुजी? जमतंय का? मग सोडतोय वय. घेतलं गोळात. गुरुजी मला म्हणाले की त्या सई नावाच्या मुलीची सगळी माहिती मला आणून द्यायची. मी म्हटलं बरं. काय सांगताय? म्हणजे गुरुजी आपल्या बाजूने आहेत तर? हा, आता फक्त ती सई आपल्या मुठीत आली ना म्हणजे झालं. मग बघाच काय होतंय ते. अहो, माझं मन सांगतंय की समद दान आपल्याच पदरात पडणार आहे. अहो, असा जोश आला ना मला. आज रात्री बघाच मी काय धमाका करते ती. समधी बाजूच पलटून टाकते. आ, ठेवा ठेवा. प्रेम काय असतं हे मला माहितीच नव्हतं. तुझ्या प्रेमात पडले तेव्हा सुद्धा नाही कळलं मला. पण आता आपली ताटातूट होणार आहे जेव्हा हे 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 दिसायला लागलं तेव्हापासून जो खड्डा पडलाय पोटात, जीव कासावीस होतोय, जगणं नकोसं वाटतंय. त्यावरून कळतोय प्रेमाचा अर्थ. खूप प्रेमात आहे मी तुझ्या, खूप. पण नाही, मी स्वार्थी नाहीये, अजिबात स्वार्थी नाहीये मी तुझ्या आयुष्यात येण्यापूर्वी तुझं सईवर प्रेम होतं आणि तिचंही तुझ्यावर. कदाचित तुझं प्रेम नाहीये माझ्या नशिबात, पण हो, तुझ्यासाठी प्रार्थना करणं हे आहे माझ्या हातात. आई खळूबाई, अमोघसाठी जे चांगलं आहे, जे योग्य आहे तेच कर आणि लवकर कर. माझं सगळं सुख त्याच्या पदरात घाल, सगळं. त्याचं आणि सईचं एकमेकांवर खूप प्रेम. पण माझं प्रेम तुझ्यावर असेल तर? खरंच? नाही आई काळूबाई, माझं मन हे मानायला तयारच नाहीये की अमुकचं माझ्यावर प्रेम नाही. नाही आई काळूबाई, असले भास नको. मी आता स्वीकारायला पाहिजे की अमुकचं माझ्यावर प्रेम नाहीये.
गेली आता धावत भाऊजींकडे, तर चिपकून बसेल त्यांना. आता ती तरी तिथं थांबल, नाही तर त्यांना तरी वर घेऊन येईल. मग समजल आर्याला बरोबर. कोण आहे? 1 मिनिट आलो. सई, अगं बोल ना सई. काय 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 झालंय? माझ्या रूम मध्ये अमुक काय काय तू बोल ना सई. सई अमुक त्या रूम मध्ये ना खूप खूप विअर्ड आवाज येतात. काय? मी नाही जाणार तिकडे please. सई सई काय तू बस बस बस. काय झालंय सांग मला, काय झालंय, काय होत आहे? माझ्या रूम मध्ये ना खूप विअर्ड आवाज येत होते म्हणून मी दचकून जागे झाले. अगं हवेमुळे आवाज येतात ते. हवेचा आवाज कळत नाही का मला अमुक? तुला स्वप्न पडलं असेल. मला विंडोवर खरंच अशा विचित्र सावल्या दिसत होत्या. अगं झाडाच्या सावल्या असतील त्या. अमोघ आपण दोघं जण कितीतरी वेळा ट्रेकला गेलो. मी मुंबईत सुद्धा एकटी राहते. मला हे कळत नाही का सगळं? हो 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 मला कळतंय. तू शांत हो ना. नाही अमोघ, मी त्या रूम मध्ये परत जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे. तू शांत हो आधी. ठीक, पाणी पी. सावकाश. हे बघ, मी तुझ्यासोबत तुझ्या रूम मध्ये येतो. चल ये. नाही नाही नाही. तू चल ना. सही नाही, आहे. उठ, मी आहे ना. नाही मी आहे. मी नाही जाणार अमोघ त्या रूम मध्ये परत. अगं चल ना, मी आहे ना तुझ्यासोबत. नाही, आपण इथेच थांबूया प्लीज. अगं पण ऐक ना माझं, चल ना. अमोघ, मी इथे थांबले तर काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हणजे ती अननोन मुलगी इथे थांबलेली तुला चालते आणि मी नाही चालत? तुझ्या मनातली भीती घालवायची म्हणून म्हणतोय तुझ्या रूम मध्ये चल. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. चल प्लीज सर. कोणाला कॉल करतोयस तू? हा अमुक. आर्या, ते मी सईच्या रूम मध्ये चाललोय तिला सोबत म्हणून. तिला भास होत आहेत, भीती वाटतेय, घाबरली आहे ती. सो हे तू मला का इन्फॉर्म करतोयस? खरं तर अमुक मला काहीही सांगायला, कुठलंही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. आणि तरीही त्याने असं, नेमकं काय चाललंय त्याच्या मनात, मी दुखावली जाऊ नये म्हणून घेतलेली काळजी आहे ही की फक्त एक फॉर्मॅलिटी आहे?